वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. मी शिक्षक आहे, गुन्हेगार नाही. शिक्षकाचा न्यायासाठी एल्गार. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ. नांदगावचे आंदोलन चर्चेत. आश्वासन की न्याय? प्रशासनाची कसोटी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एका प्राथमिक शिक्षकाने न्यायाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप करत शिक्षक गणेश साळुंके यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे. पाहूया हा विशेष अहवाल. मी शिक्षक आहे, गुन्हेगार नाही, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक शिक्षक गणेश साळुंके यांनी 2 जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी 18 आणि 19 जून रोजी झालेल्या उपोषणावेळी गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी 6 दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे. साळुंके यांचे म्हणणे आहे की त्यांची मूळ शाळा अद्याप परत देण्यात आलेली नाही. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे कथित बेकायदेशीर अध्यक्ष भारत राठोड यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय लाच घेतानाचा कथित व्हिडिओ प्रशासनाकडे दिल्यानंतरही कारवाई झाली नाही. तसेच शाळेतील CCTV, DVR आणि इतर साहित्य चोरीला गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनानं केवळ आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार गणेश साळुंके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या उपोषणामुळे नांदगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेंद्र उंदे, वेद बातमीचा, नांदगाव. नमस्कार, मी गणेश निंबाजी साळुंके सर, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी मी आमरण उपोषणाला दुसऱ्यांदा बसलेलो आहे. त्यामागचं कारण असं की माझी सावरगाव या शाळेवरून अन्यायकारक खोट्या पद्धतीच्या आरोपांवर तक्रारी बदली करण्यात आली. जे आरोप अद्यापपर्यंत 6 महिने झाले नांदगाव पंचायत समिती किंवा जे आरोप केले ते सिद्ध करू शकले नाही. परंतु मी ज्या तक्रारी केल्या त्या, जसे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझ्या शाळेतील शासकीय मालमत्ता CCTV चोरी केली, त्याची तक्रारीवर अद्यापपर्यंत प्रशासकीय गुन्हा दाखल केला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतो, ज्याची मुलं शाळेत शिकत असतात तोच त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो, असा आमच्या शासकीय GR असताना त्या ठिकाणी आमच्या शाळेत भरत भाऊराव राठोड याची मुलं मुंबईला शिकतात, त्याची मुलं माझ्या शाळेत शिकत नसताना त्याने बनावट 100 रुपयाच्या याच्या नोटरीवर करून आणलं, ज्या ठिकाणी स्वाक्षऱ्यासुद्धा नाही आहेत साक्षीदारांच्या, बनावट कागदपत्र देऊन तो त्या ठिकाणी अध्यक्ष झालेला आहे. त्याबाबत पण मी तक्रार केली, परंतु माझ्या तक्रारींवर नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री दिलीप नायकवाडे साहेब व गट विकास अधिकारी श्री कसन खताडे साहेब यांनी कुठलीही त्या ठिकाणी कारवाई केली नाही. उलट मी तक्रारी केल्या आणि यांच्या एका कर्मचाऱ्याचा मी लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता. म्हणून सूडबुद्धीने माझ्यावरती त्या ठिकाणी स्वतः साहेबांनी सुद्धा खोटे आरोप केलेले. विद्यार्थी जास्त असून त्या ठिकाणी कमी दाखवले, निपुणची परीक्षा घेत नाही असं खोटे आरोप केले आणि माझी तक्रारी बदली लोड या ठिकाणी करण्यात आली. म्हणून माझी मागणी की माझी निपक्षपाती चौकशी व्हावी. जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी आणि मी निर्दोष असेल तर मला न्याय मिळावा आणि प्रशासकीय गुन्हा चोरीचा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा व ते बेकायदेशीर अध्यक्ष भरत भाऊराव राठोड याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी.